तर आज आपण अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचा जो विषय आहे मानसशास्त्र याच्यावर आजपासून चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर बीएड डीएड या आणि समाजकार्य महिला व बालविकास या विभागासाठी अतिशय सरकारी अधिकारी कर्मचारी अतिशय महत्वाचा विषय. एकंदरीत यांच्यासाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला या विषयाचं ज्ञान असावं लागतं, कारण शास्त्र मानसशास्त्र आहे आणि शास्त्राचा एक शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जातो, त्याची मांडणी केली जाते. आणि मानसशास्त्र हा दिसायला जरी एक विषय असला त्याच्या अनेक शाखा आहेत आणि मानसशास्त्राच्या प्रमुख शाखा आपण पाहूया. बोधात्मक मानसशास्त्र, जीवशास्त्रीय मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, परिवेश मानसशास्त्र, आरोग्य मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र, सहमंत्रण मानसशास्त्र, संघटन मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र. तशा एकंदरीत 10 शाखा आहेत. तर या 10 शाखापैकी जे बीएड ला आहे तर ते शैक्षणिक मानसशास्त्र, याच्यामध्ये अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र शिकवले जाते. तर मानसशास्त्राचा जन्म कधी झाला, हे शास्त्र म्हणून कधी नावारूपाला आलं आणि त्याचे जनक कोण आहे, त्याच्या व्याख्या कोणी कोणी केल्या, त्याच्यात काय काय प्रकार आहे आणि त्यामध्ये कोणी कोणी म्हणजे चांगलं कार्य केलं आपल्या देशातील, पाश्चात्य देशातील किंवा अनेक अशा बाहेरच्या देशातील शास्त्र काय काय याच्यामध्ये योगदान दिलं, हे आपण दररोज एका एका व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तर आता एवढ्यासाठीच की मानसशास्त्राच्या 10 शाखा आता आपण पाहिल्या.